तिकडे मराठवाड्यात देखील मान्सून आता सक्रिय झाला आहे। काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। पुढील 24 तास धुवाधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। मराठवाड्यातील पावसाची तूट भरून निघण्याची शक्यताही व्यक्त केली जाते। अजिंक्य धायगुडे यांनी या संदर्भातला आढावा घेतलेला आहे। मराठवाड्यामध्ये पावसाची स्थिती नेमकी कशी असणार आहे त्यांनी जाणून घेतलंय, आपण पाहूया। संपलेली आहे। माझ्यासोबत पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ SD सानप सर आहेत। नेमकी काय परिस्थिती तयार झालेली आहे आणि ताणलेल्या मराठवाड्यात किती पाऊस पडणार आहे, किती पडलेला आहे आणि पुढची एकंदरीत परिस्थिती महाराष्ट्राची कशी असणार आहे हे जाणून घेणार आहोत। सर, खरं तर आनंदाची बातमी म्हणावी लागेल की मराठवाडा ताणलेला होता, आता समाधानकारक पाऊस पडतोय। नेमकं काय कारण आहे? नक्कीच मराठवाडा आणि विदर्भामध्ये आपण बघतोय की 1 जून ते परवापर्यंत बऱ्याच ठिकाणी 30% जास्त तूट पावसामध्ये दिसून येत होती। आणि आता जी सिस्टम आहे त्यामुळं पाऊस चांगला झाला आहे गेल्या 24 ते 48 तासांमध्ये, आणि त्यामुळं नक्कीच ही समाधानकारक परिस्थिती आहे, दिलासादायक परिस्थिती आहे मराठवाड्यासाठी असं आपण म्हणू शकतो। आता हा पाऊस पडण्याचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये 3 दिवसांपूर्वी एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं आणि नंतर ते इंटेन्सिफाय होऊन डिप्रेशन झालं। त्याची तीव्रता अजून वाढली, ते डीप डिप्रेशन झालं आणि नंतर ते पश्चिमेकडे मूव्ह झालं। छत्तीसगड असेल, पहिलं ओडिसावर आलं, नंतर छत्तीसगड, नंतर MP आणि विदर्भाच्या भागांवर कालपर्यंत ते होतं। आणि आज जर बघितलं तर ते पश्चिम विदर्भ आणि लगतचा मध्य महाराष्ट्र यावर ते स्थित आहे। आणि ज्यावेळी एखादी कमी दाबाचं क्षेत्र पश्चिमेकडे मूव्ह होऊन आपल्या रिजनवर येतं, अशा परिस्थितीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असते। आणि म्हणूनच गेल्या 24 तासांमध्ये आपण पावसाचं प्रमाण जर बघितलं तर मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर उत्तर मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आणि काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची सुद्धा शक्यता झालेला आहे। ज्यामध्ये जळगावला 160 मिलीमीटर इतका पाऊस नोंदवला गेला। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला 60 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे। लातूर, धाराशिव, जालना, नांदेड आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी म्हणता येईल चांगल्या पावसाची नोंद गेल्या 24 तासांमध्ये आपल्याला दिसून आली। येणाऱ्या 24 तासांमध्ये अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे, कारण सिस्टम जी आहे ती पश्चिमेकडे मूव्ह झालेली आहे। याचं प्रमाण जे आहे ते उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या रिजनला जास्त असेल आणि विदर्भामध्ये आता पावसाचं प्रमाण कंपॅरेटिव्हली कालच्या कंपॅरिझनमध्ये आज कमी झालेलं दिसून येईल। आणि परवापासून म्हणजे रविवारनंतर पावसाची तीव्रता खूपच कमी झालेली असेल आणि सोमवार मंगळवार नंतर आपण बऱ्याच ठिकाणी उघडीप बघू शकतो पावसामध्ये।